तर आज आपण बघणार आहे हॉटेल स्टाईल शेजवान चटणी कशी बनते. त्या हॉटेलला जी शेजवान चटणी बनवतो त्याची फुल रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचे स्टार्ट केलं आहे आम्ही. पहिले तर 4 पॅकेट तेल घेतले. यानंतर त्यामध्ये हे अद्रक जाणार आहे बारीक, हिरवी मिरची बारीक चॉप केलेली, त्याला सॅलरी पत्ता म्हणतात. हे गार्लिक आहे, हे काश्मीरी मिरची पावडर आहे, तेजपत्ता, स्टारफूल आणि हे चिली सॉस, रेड सॉस, टोमॅटो सॉस वगैरे आहेत. तर याची आपण स्टेप बाय स्टेप बघू. हे आमचे चायनीज शेफ हबीबुल. आता तेल थोडं गरम झालं आहे, त्यात आपण स्टारफूल आणि तेजपत्ता टाकतोय. हे तेल पूर्ण गरम होऊन तेजपत्ता आणि स्टारफूलसाठी 5 मिनिट थांबायचं आहे. हे झाल्यावरती नेक्स्ट स्टेप असणार आहे बारीक चॉप लसूणची. तेजपत्ता आणि स्टारफूल झालंय, यात आपण आता हा 4 किलो बारीक चॉप लसूण टाकतोय. चार किलो लसूण टाकलाय आपण आणि आता तो व्यवस्थित फ्राय व्हायला त्याला जवळपास अर्धा तास जाणार आहे. तेव्हा छोट्या क्वांटिटीमध्ये बनते तेव्हा लवकर होतं आणि पूर्ण हॉटेलसाठी आम्ही बनवतोय त्यामुळे एवढ्याच क्वांटिटीत बनतोय. तर ते फ्राय झालं की पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. आता हॉटेलमधलं काम हाय फ्लेमवर जास्त चालतं, तरी पण याला अर्धा तास लागणार आहे. तर आता लसूण पूर्ण परतून झालाय तुम्ही बघा. आणि याच्यात आपण आता अद्रक गार्लिक टाकतोय बारीक चॉप. हे पण जवळपास 1 किलो असेल, 1.25 किलो असेल. हा सॅलरी पत्ता आहे बारीक चॉप, फाईन चॉप. हा पण जवळपास 1 किलो असेल. एक बारीक कापलेली हिरवी मिरची, जी तिखटवाली असते. ती पण 1 किलो असेल. सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. परत छान फ्राय होऊ द्यायचंय. हे आता 15 ते 20 मिनिटं नीट फ्राय करून घेणार आहे आम्ही. एवढा वेळ नाही लागत ॲक्च्युली छोटी क्वांटिटी असेल तर. तुम्ही बघू शकता जवळपास सगळं मटेरियल जर टोटल ॲड केलं तर 4-4.5 किलोचं शेजवान चटणी बनवतोय आपण. आपल्या किचनमध्ये फूड कलर यूज होत नाही, अजिनामोटो वगैरे पण यूज होत नाही. तुम्ही बघू शकता इकडे चायनीजचा मसाला बॉक्स आहे. मसाला बॉक्स म्हणजे याच आयटममधून तुमचं पूर्ण चायनीजचा कुझिन बनतो. आणि हे सॉसेस आहेत, ऑइल आहे, या कटिंग्स आहेत वेगवेगळ्या टाईपच्या. तर या सगळ्या चायनीज कुझिन बनतो. इकडे तंदूर शेव आमचा तंदूर मसाला बनवत आहे मेनवाला. हा, बड्डेचा पण इव्हेंट चालू आहे. संडे आज. तर हा पहिलाच आपला ब्लॉग आहे मोठावाला की ज्यामध्ये आपण रेसिपी वगैरे बनवतोय. लास्टपर्यंत बघा, तुम्हाला कसं वाटतंय सांगा. आणि असे अजून बनवायचे का ते पण कमेंट करून सांगा. चायनीजची ऑर्डर पण आली तवर पार्सलची. पातीला चेंज केलंय, मोठं बघून घेतलंय आता. आणि व्यवस्थित फ्राय पण झालंय, मी बघू शकता. 20 मिनिटं गेली जवळपास करत करत. आता ही आहे काश्मीरी रेड चिली, त्याच्याने कलर येतो. रेड कलर येण्यासाठी शेजवान चटणीला काश्मीरी रेड चिली यूज करतो आम्ही. आता यामध्ये आपण रेड चिल्ली सॉस टाकणार आहे. 4 किलोच्या आसपास हा सॉसच जाईल. आता ग्रीन चिली सॉस.
आता सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. आमचा ॲम्बियन्स काय तुम्हाला एवढा छान नाही वाटणार व्हिडिओमध्ये, कारण आम्ही रनिंग किचनमधून बनवून दाखवतोय तुम्हाला. बाहेर पार्टी ऑर्डर वगैरे पण चालू आहे, हॉटेल पण चालू आहे. संडे बाकीचे लोक कसं व्यवस्थित सेटअप वगैरे करतात, डेकोरेशन करतात, मग बनवतात. आम्ही आहे तसं खऱ्या किचनमधून तुम्हाला दाखवतो. व्यवस्थित एक झालंय मिश्रण. त्याच्यात आता आपण मीठ टाकतोय. इन्नॉर कंपनीची ॲरोमॅट पावडर आहे. व्हाईट पेपर टाकतोय. हे व्हाईट पेपर अजून थोडं. हे ब्लॅक पेपर आहे बाजूला. साखर थोडीशी. ते कसं ते आंबट तिखट गोड जी चव येते या सगळ्यामुळे होते. मिरची पावडर टाकली आहे थोडी. मिरची पावडर टाकली आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तोवर ऑर्डर आली अजून झोमॅटोला. थोडासा विनेगर. जर तुम्हाला घरात म्हणजे लगेच वापरून यूज करायची असेल तर विनेगर नाही टाकलं तरी चालेल. पण काही म्हणजे हॉटेल्सला वगैरे कोल्ड स्टोरेज ठेवतात शेजवान चटणी, ती खराब नको व्हायला म्हणून मग विनेगर टाकतो आपण. विनेगर टाकल्यामुळं चांगली राहते, खराब नाही. अशा प्रकारे सगळं तर ॲड झालंय. आता हे अर्धा तास जवळपास शिजवायला लागणार. त्याच्यानंतर शेजवान चटणी एकदम प्रॉपर रेडी होईल आपली. तुम्ही टेक्स्चर आणि कलर आत्ता पण बघू शकता. बनल्यावरती तर मी दाखवेलच, पण आत्ता एकदा बघा. काश्मीरी मिरचीमुळे प्रॉपर छान कलर आलाय. आणि एकदा टेस्ट करून बघा. आमच्या हॉटेलला नक्की या आणि तुम्हाला जमलं तर घरी पण ट्राय करून बघा. अशा प्रकारे आपला शेजवान चटणीचा व्हिडिओ बनला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून कुठली डिश बघायला आवडेल, अजून काय बघायचं असेल तर. मी हॉटेलच्या स्टाईलमध्ये कशा रेसिपीज असतात ते सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करेल. बाय.